माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे दारूबंदीच्या मागणीला महिलांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। गावातील महिलांनी केलेल्या सह्यांची आज अधिकृत पडताळणी करण्यात आली। कोळेगावमध्ये अधिकृत आणि अनधिकृत दारूबंदीच्या मागणीसाठी 870 महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं होतं। या सह्यांपैकी 693 महिलांच्या सह्यांची आज ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय नियमानुसार पडताळणी करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। गावात दारूच्या वाढत्या विक्रीमुळे कुटुंबाचं मोठं नुकसान होत असल्यानं दारूबंदी लागू करण्याची महिलांची ठाम भूमिका आहे। सह्यांची पडताळणी पूर्ण झाल्यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार आणि कोळेगाव दारूमुक्त कधी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे। नमस्कार, मी गौरी बेंदगोडे। मी फिजिओथेरपी करते। मी सातारला असते शिकायला। मी म्हणजे कालच घरी वगैरे आलेले। गावात हा जो उपक्रम वगैरे राबवलाय दारूबंदीसाठी तो खरंच खूप योग्य आहे, पण असं पण नको व्हायला की फक्त महिला वगैरे एवढ्या आल्या तर त्यांनी साईन वगैरे केली तर ते रिटर्न म्हणजे फक्त तेवढंच झालं असं नको, तर तो प्रत्यक्षात उतरावा। कारण म्हणजे असं पण ऐकायला भेटलं की ह्या अगोदर पण येऊन साईन वगैरे झाल्या किंवा काही गोष्टी तरी पण म्हणजे त्याच्यावर असं बंद वगैरे नाही झाली दारू हे ते, तर असं नको व्हायला। एवढं आलेत लोक, त्यांनी प्रतिसाद दिलाय महिलांनी, तर दारूबंदी व्हावी। आणि दारूबंदीचं कसं की म्हणजे इवन आता आम्ही मुलगे उद्या आम्ही कधी तर कुणाकडे लग्न करून जाणार आहे किंवा दुसऱ्या मुली या गावात येणार आहेत, तर इन फ्युचर ह्या सगळ्या गोष्टी की दारूबंदीमुळे वगैरे जे काही नुकसान होतंय मुलांची भविष्य वगैरे, किंवा इवन एक घरात एक मुलगा दारू पितोय म्हणजे त्या घराचं किती नुकसान होतंय ते त्याच्या घरातलेच त्या गोष्टी फेस करू शकतात। तर हे सगळं बंद व्हावं आणि बंद म्हणजे सगळे एवढा जो महिलांनी प्रतिसाद वगैरे दिलाय तर हे बंद झालंच पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे। आणि जो उपक्रम वगैरे राबवलाय आणि ह्या उपक्रमामुळे इतर महिलांना आणि प्रत्येक घरातल्या म्हणजे ज्या पण घरातले लोक वगैरे दारू वगैरे पितायत, एका जरी घराचं कल्याण झालं तर एक व्यक्ती त्या घरातला दारू प्यायचा बंद झाला तर पूर्ण त्या घराचं कल्याण होणार आहे। त्यामुळे दारूबंदी व्हावी आणि हा जो काही उपक्रम राबवलाय त्याबद्दल मी म्हणजे आमचे काही सरपंच वगैरे जे पण कोणी लोक ह्यात इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांचा आभार मानते। पण झालीच पाहिजे, सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे। फक्त नुसतं असंच नको की भाई तुम्ही साईन वगैरे करून घेतल्या असं नको, तर दारूबंदी व्हावी एवढंच।